लुई, जय जय लुई. ब्रेल साहित्यवाणी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सुहास आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. मराठी कथा बैलांचे फुलपाखरू होताना. लेखक श्री प्रवीण दवणे. शाळांमधून स्नेहसंमेलनांचा ऋतू सुरू आहे. वर्ग नव्या उत्साहाने सळसळतो आहे. नेहमीची मुलं अधिक खुलून दिसत आहेत. कुठे नृत्याचे, कुठे तालासुरांचे झणत्कार कानी पडत आहेत. सारी शाळा जणू पंख फुटून उडेल की काय असं वाटू लागलं आहे. अनेक स्नेहसंमेलनांतून विविध निमित्ताने वावरताना वाटतंय, अरे निसटलं रे निसटलं, हे सुंदर कोवळं वय कायमचं निसटलं. आता काही झालं तरी या जन्मात या वयात जाता येणार नाही. किती सुंदर नाचतायत ही मुलं, त्यातही किती नाना लोकरंग. कुठे कोळी गीतानं साऱ्या रंगमंचाची वेसावची चौपाटी केली, तर कुठे घुमणारी आसामची धून, कुठे रंगांची बरसात, कुठे लावणीचा तोडा. कौतुक वाटतं. अपुरी जागा, अपुरा वेळ या साऱ्या प्रतिकूलतेत शिक्षकांनी आपापले वर्ग कार्यक्रमाकरता सज्ज ठेवले होते. हौसेने मुलं रमली आहेत. 10 दिवस नेहमीच्या अभ्यासातून एक हलकीशी पळवाट. शिक्षक शिक्षिकाही नेहमीपेक्षा अधिक सजून आल्या आहेत. जास्तीत जास्त समारंभी आले आहेत. इतक्या कमी वेळात एवढी तयारी. ही तयारी पाहून वाटतं केवढी प्रचंड ऊर्जा आहे या बालपणात. यंत्रणा मिळाली तर या बालपणाला केवढा सुंदर आकार देता येईल. पिढी बिघडली या चर्चेत वाया जाणारा वेळ. पिढी घडवायला दिला तर समाजातील ही अमृताची रूप तरारून उभर येतील. केवळ अभ्यास, परीक्षा, गुण, निकाल यांच्या रहाटाला झुंपून बैल केलेला आजचा विद्यार्थी स्नेहसंमेलनांमुळे पाखरू होतो. खऱ्या अर्थाने बालपण जगू लागतो. एरवी हे बालपण विविध प्रकारच्या भयाच्या सुरवंटांनी कुरतडून टाकलाय. रंगमंचावर एखादा अगदी 5 मिनिटांचा कार्यक्रम होत असेल, पण सारं घरच्या घर 10-15 दिवस तयारीला लागतं. बाबा, मला परीचे पंख हवेत. सचिवालयातून आलेल्या चिडचिडलेल्या बाबांना मीनू पंख मागते. क्षणभर त्यांना कळत नाही. पेन मागणं, पेन्सिल मागणं, खोडरबर मागणं बाबांना कळतं, पण परीचे पंख प्रकरण त्यांना काही कळत नाही. मग आतून आई म्हणते, गॅदरिंगमध्ये निवडलंय मीनूला परीच्या डान्ससाठी. मीनूच्या बाबांचे डोळे अगदी उजळतात. लोकलच्या गर्दीचा, घामट धक्क्यांचा त्यांना विसर पडतो. वा, मीनू आणि परीच्या नाचात बाबांचे डोळे कौतुकाने अगदी विस्फारतात. मीनूला बरं वाटतं, आईलाही. मीनूला परीचे पंख योग्य वेळी मिळतातच, पण पंख आणि परी या कल्पनेने घरालाच ते पंख लागतात. पुढे नृत्य, गाणं, तालांची रुणझुण यांनी सारं घर भरून जातं. पोळपाटावरती चपाती ही मीनूच्या नृत्याने गोलाकार फिरते, तर बाबांची दाढी ही घरातील तालीम बघताना साबणाच्या फेसासह अर्धवट थांबते. कार्यक्रमाकरता वडील अर्धी रजा घेतात. खास आपल्यासाठी रजा घेऊन बाबा आले याचा आनंद मीनूलाच कळणार.
आई आधीच शाळेत घेऊन जाते, कारण मेकअप करायचा असतो. बाबा विंगीत जाऊन हळूच तिला आठवण करून देतात. अगं, फोटोग्राफरकडे नाव दिलंय ना. मीनूला मीनूला घडवण्यात, फुलवण्यात या सगळ्या संवादाचा केवढा मोठा वाटा असतो. अशाही काही मीनू असतील, आणि आई बाबा असूनही कोणाला त्यांचं कौतुक नाही, वेळच नाही मीनूसाठी. मग अशा उदास मीनू मनातल्या मनात ठरवून टाकतात, आपणही लवकर मोठं व्हायचं आणि त्यांनाही द्यायचा नाही आपला वेळ. घडणंही याच वळणावर आणि बिघडणंही इथेच, दोन्ही आपल्यामुळेच. इतक्या लहान मुलांकडून कार्यक्रम बसवून घेणारे शिक्षकही धन्यच. केवढा धीर हवा, चिकाटी हवी. मुलं चुकणार, पुन्हा चुकणार, तरीही हसऱ्या चेहऱ्याने चल पुन्हा पहिल्यापासून असं म्हणत पुन्हा कॅसेट रिवाइंड करायची. थोरच बुवा हे सगळं काही. प्राथमिक, माध्यमिक आणि या सर्व शाळांतील शिक्षकांच्या या प्रयत्नांकडे, मुलांच्या मधील कलावंत जागा करण्याच्या त्यांच्या ध्यासाकडे आपण म्हणावं तितक्या आपुलकीनं पाहत नाही. कार्यक्रमाच्या वेळी रंगमंचाचा पडदा उघडतो, आपण कार्यक्रम बघतो आणि टाळ्या वाजवतो, पडदा पडतो. पण या पडद्यामागे शिक्षक वर्ग केवढा राबतो. त्या श्रमांकडे आपण त्यांचे कामच ते असे म्हणून त्यांना गृहीत धरून चालतो. अनेकदा हे नृत्य कोणी बसवलं त्या शिक्षकाचं नावही आपण ध्वनिक्षेपकावर सांगत नाही. निरपेक्ष कर्तव्यबुद्धीने अनेक रसिक शिक्षक श्रमत असतात. काही वर्षांपूर्वी भिवंडी येथे एका कर्णबधिरांच्या शाळेत मी पाहुणा म्हणून गेलो होतो. स्नेहसंमेलनाची तयारी चांगलीच झाली होती. पडदा उघडला. एका गाण्याची ध्वनिफीत वाजू लागली. मुलं अचूक त्या तालावर नाचू लागली. हालचाली सुद्धा गाण्याच्या अगदी आशयानुसार बरोबर होत होत्या. मी थक्क झालो. ज्या मुलांना निसर्गाने श्रवणाची क्षमताच दिली नाही, अशी ही मुलं एवढं छान गाणं ऐकतात तरी कसं? त्या गाण्याच्या तालावर नाचतात कशी? कुतूहलाने मी अस्वस्थ झालो. माझ्याच शेजारी बसलेल्या मुख्याध्यापिका बाईंना मी माझी शंका विचारली. माझ्या उत्सुकतेनं बाईंना आनंद झालेला दिसला. त्या म्हणाल्या, याचं उत्तर हवं असेल तर विंगीत डोकावून बघा. मी विंगीत पाहिलं. डोळ्यात आनंदाश्रू ओघळले. एक 50-55 वर्षांची प्रौढ शिक्षिका मुलांना नाचून दाखवत होती. मुलं ते हळूच पाहून त्यांच्या हालचालींप्रमाणे नृत्य करीत होती. ही प्रौढ शिक्षिका आपलं वय, घरदार, समाज, परंपरा आदींबद्दल काहीच मनात न आणता आपल्या कर्णबधीर विद्यार्थ्यांचा कान झाली होती. त्या मुलांच्याही जीवनात त्या शिक्षिकेने ताल आणला होता. देवपूजा म्हणतात ती कोणती? स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने असे अनेक शिक्षक, अनेक मुख्याध्यापक पाहिले आणि वाटलं संधी मिळाली, आर्थिक आणि निर्णयाचं स्वातंत्र्य मिळालं तर आमचे शिक्षक नव्या पिढीला खरोखरच नव्या शतकाकडे समर्थपणे नेऊ शकतील. मुलांना तर प्रोत्साहन, प्रेम आणि कौतुक, दखल हवीच असते. पण मुलांसाठी राबणाऱ्या अनेक
अशा अनाम शिक्षकांनाही ती हवी असते. हे मुक्तछंद खास असे विद्यार्थी ज्यांचा ध्यास आहे अशा शिक्षकांसाठी, त्यांच्यातून फुलणाऱ्या उद्याच्या या बहरासाठी. याबरोबरच ही कथा येथे संपन्न होत आहे. ही कथा आपणास आवडल्यास या कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि ब्रेल साहित्यवाणी या यूट्यूब चॅनलला आपण जरूर 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 सबस्क्राईब करा. जय लुई, जय जय लुई.